महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी सकाळीच घडली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात बारामती येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी मुंबईहून बारामतीत घेऊन जाणाऱ्या विमानाचा लँडिंग दरम्यान संपर्क तुटला आणि एका दुर्गम भागात विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवेत धुरांचे लोट पसरले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 8:45 घडली आहे. अजित पवार यांच्यासह विमानातील इतर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. भल्या पहाटे उठून अधिकाऱ्यांना घेऊन आपले काम करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार यांचं नाव सर्वप्रथम होतं. राज्याचे 7 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे होता. प्रशासनावर असलेला त्यांचा वचक आणि राजकारणात त्यांचा दबदबा होता. अजित पवार यांनी जुलै 2023 पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. या भूमिकेत त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आपले निर्णायक अस्तित्व निर्माण केलं आहे. राजकारणातील दादा हरवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून राजकारणातील एक वादळी पर्वाचा अंत झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक युगाचा अंत झाला आहे.